हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोटिवेशन व्हिडिओ बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही इथं जो तुम्हाला प्लांट दिसतोय तो एका आपण जो खाऊन फेकून देतो ना अननसचा साईडचा भाग, तो मी इथं लावलेला आहे. म्हणजे पाण्यामध्ये असं ठेवलेला बघू शकता तुम्ही. त्याला छान असा मुळा फुटला आहे आणि तो छान ग्रो करतोय. आता थोड्या दिवसात याला मी मातीमध्ये लावेन, थोड्याशा मुळ्या जास्त फुटल्या तर. तर इथं बघू शकता हे जे प्लांट आहे ते काकडीचे आहे. तसंच गाजरेचा जो भाग असतो साईडचा तो पण लावून देत असते. जे काय मला सुचते ते मी नक्की गार्डनिंगसाठी करत असते. तर हा जो व्हिडिओ आहे तो कशासाठी आहे, तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे कशासाठी, की जेव्हा आपलं मन असं एकांत असं राहील किंवा आपल्याला असं एकटं एकटं वाटतंय किंवा आपण डिमोटिवेट होतोय, तेव्हा अशा प्रकारे काहीतरी गोष्टी करायच्या. नक्की त्याच्यामुळे तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. जेव्हा काहीतरी असे आयुष्यात संकट येत असतात, त्रास होतोय काही गोष्टींमुळे किंवा खूप सारे प्रॉब्लेम आयुष्यात चालले, तर तेव्हा इतरांसोबत गॉसिप करण्यापेक्षा किंवा इतरांसमोर त्या गोष्टी मांडण्यापेक्षा मला तर वाटतंय की आपण स्वतः आपल्याला एकटं ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टींचा एक योग्य असा मार्ग भेटतो. तर इथे जे काही प्लांट आहे त्याच्यामध्ये माझा खूप सारा वेळ जात असतो. तर त्याच्यासाठी आपलं असतं ना की रिकामा वेळ मिळाला आपल्याला की आपण ह्याला त्याला फोन लावत बसतो किंवा उगाच गॉसिप करत असतो दुसऱ्यांचंच. त्याचं काय चालू आहे, याचं काय चालू आहे, याच्यापेक्षा आपण स्वतःमध्ये थोडंसं बदल केलं पाहिजे. तर इथं बघू शकता जे काही प्लांट आहे यांच्यासोबत बोलतात असं वाटतं मला, की हे मला ना खूप सारा एनर्जी देतात. खूप वेळा असं होतं की मी ना यांच्यासोबत बोलत असते, हसत असते. एक असं नवीन एखाद्या झाडाला कोंब आलं किंवा फूल आलं तर ह्या गोष्टींचा मला एक वेगळाच आनंद असतो. आणि मला लहानपणापासून गार्डनिंगची खूप सवय आहे. इकडून-तिकडून मी कटिंग करून कोणाकोणाचे हे जे कटिंग असतात इकडून-तिकडून जे टाकून दिले असतात ते कटिंगसुद्धा मी घरी लावायचे गावाकडे, जी शेती होती तिथं. तर त्याच्यानंतर मला असं होतं की मी ना जेव्हाही मला काही असं एकटेपण वाटतो ना, तर मी स्वतःसोबत बोलत असते. एखादा कोपरा घ्यायचा, एखादं काहीतरी घ्यायचं घरातलं आणि त्याला स्वच्छ करत बसायचं. आपण जेव्हा आपल्याला राग येतो, काही गोष्टींची चीड येते, काही गोष्टींचे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला भेटत नाही, नक्कीच अशा प्रकारे आपण स्वतःसोबत अशी वेळ किंवा असे क्षण घालवले पाहिजे. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस मी टी व्ही बघत असते. टी व्हीमध्ये काहीतरी मोटिवेशन बघते. आता दररोजच्या ज्या काही सीरियल्स आहे मी अजिबात बघत नाही. त्याच्यामुळे घरात भांडणं हे सगळ्या गोष्टी दाखवले जातात जास्त करून. हे कसं करतात, ते कसं करतात, याच्यासोबत वाद होतोय, हे होतंय. तर ह्या गोष्टी मी टाळते आणि मुलांनाही मी ना असे मूव्ही दाखवते म्हणजे देशभक्तीचे किंवा अशा त्याच्यावर आपले जे इंडियन सोल्जर्स वगैरे आहेत ना, त्यांच्याबद्दल जे काही हे असतं की ते आपल्या देशासाठी काय काय करतात, हे असे जे फिल्म्स असतात ना, मी नक्की मुलांना दाखवत असते की बघा. त्यांच्यामध्येही ती अशी चांगली अशी भावना निर्माण होते की आपल्या देशासाठी ते काय काय करतात. माझ्यासाठी रिअल हिरो म्हणजेच आपले सोल्जर्स आहेच, आर्मीचे जवान, पोलिसांचे जवान जे काही आहेत ते आपल्या देशासाठी सगळं म्हणजे जे काही आपले फेस्टिवल असतात तेही ते हे करतात. नाहीसे म्हणजे सेलिब्रेट करतच नाही. त्यांच्यासाठी जी त्यांची देशसेवा आहे ती सर्वप्रथम येते. तर अशी काही मूव्ही किंवा अशा काही गोष्टी नक्की वाचाव्या. जेव्हा निवांत वाटेल किंवा वेळ असेल तर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण वेळ वाया घालवला पाहिजे. इतरांपेक्षा आपण स्वतःमध्ये गुंतलो पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला गुंतवून घेतो ना स्वतःमध्ये, तर इतरांसोबत किंवा कोण आपल्यासोबत नाही आहे याचा रिग्रेट आपल्याला राहत नाही. आपण नेहमी आनंदी राहू व आपला घरही स्वच्छ व क्लीन राहील जर आपण ह्या हॉबी आपल्या मनात साठवून घेतल्या तर. नक्कीच असं व्हायचं जेव्हाही काही वाटतं तुम्हाला की मी एकटी आहे, तर असं घरातलं एखादं काम घ्यायचं की त्याच्यामुळे तो कामही करणं खूप गरजेचं आहे. आता इथं बघू शकता तुम्हाला, मला ना हे जे साईट आहे इथं, तर जिथे म्हणजे बाहेरून आले जे काही आपण वेअर केलेलं असतं लगेच त्याच्यावर मी टाकून देत असते. तर ते आज जे काही कपडे होते मी व्यवस्थित काढून ते व्यवस्थित ठेवण्याचा आज निर्णय घेतलेला की सगळे जे कपडे आहे मी व्यवस्थित एका साईडला लावून ठेवणार. त्याच्यामुळे माझं तो कामही होईल आणि मी बिझी होईल. म्हणजे बिझी राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण म्हणजे विसरून जातो थोड्या वेळासाठी का होईना.
तर हे मी नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. या गोष्टींमुळे तुम्हाला खूप फायदा होईल व तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर इथे जे काही कपडे होते ना, मी नक्की असे व्यवस्थित करून ठेवत असते. आता पावसाळा इकडे खूप आहे, म्हणजे एवढा पाऊस आहे की बाहेर जरा गेलो की आपण आपले कपडे ओलेच होतात. त्याच्यामुळे ना कपडे वाळत नाही आहे. त्याच्यामुळे येऊन इथं टांगत असते मी, म्हणजे थोडंसं फॅन वगैरे चालू असतो त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाळतील. आता ही कपडे खूप जास्त झालेले, तर ते कपडे आता काढून व्यवस्थित लावून घ्यायचेत मला. आता नक्कीच तुम्हाला लवकरच किचन क्लिनिंगचा व्हिडिओ येणार आहे. तोही बघायला विसरू नका व माझे व्हिडिओ बघत जा आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तेही माझ्यासोबत शेअर करा. नक्की त्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर हे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित लावून देत आहे, म्हणजे काढूनच घेत आहे. परत याला धुवून मला ठेवायचं आहे. मेन गोष्ट म्हणजे जे कपडे आपण दररोज घालतो ते धुणंही खूप अवघड झालं आहे. तर कारण खूप पावसाळा, म्हणजे एवढा पाऊस आहे बाहेर की सांगूच नका. त्याच्यामुळे जे काही गरजेचे आहेत तेवढेच कपडे बाहेर ठेवायचे आहेत मला आणि बाकीचे कपडे मी आत ठेवणार आहे. आणि असा आजचा व्हिडिओ आहे माझा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.